घरातील ही वस्तू वापरा, पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही उंदीर दिसणार नाही। मला रिझल्ट मिळाला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझ्याही घरामध्ये अगोदर खूप जास्त उंदीर झाले होते। अशा प्रकारे त्यांची जी विष्ठा आहे ती इकडे तिकडे अशी पडलेली दिसायची। त्यासोबतच खूप जास्त अगदी रोगराई पसरण्याची देखील शक्यता असते आणि यांची दिवसेंदिवस संख्या वाढते। आता बघू शकता यामध्ये भरणी देखील ते असे कुरतडत होते आणि खूप जास्त त्रास वाढला होता। पण आता असं नाही, पूर्णपणे मला उंदरांपासून सुटका मिळालेली आहे। अगदी कानाकोपऱ्यामध्ये अशी घाण दिसायची आणि उंदीर मारण्यासाठी औषध ठेवलं तर अगदी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते मरतात। घाण वास सुटतो तेव्हा लक्षात येतं उंदीर मेला आहे। परत ते साफसफाई करा, खूप जास्त काम वाढतं। त्यापेक्षा हा उपाय करा म्हणजे उंदीर आपोआप आपल्या घरातून पळून जातील आणि परत येणार नाहीत। तर काय करायला हवं सर्व डिटेल्स मध्ये मी माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। अगदी तुमच्या घरामध्ये कॉकरोच असतील ना, ते घालवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी बघा दिसायला खडीसाखरेसारखी असते, पण खडीसाखर नसते। तुरटी आणि खडीसाखर वेगवेगळे असतात। पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो, आपल्या घरामध्ये ती असतेच। त्यामुळे तुरटीचा एक असा मीडियम साईजचा खडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये टाकून थोडंसं त्याला असं बारीक पावडर करून घ्या। खलबत्त्यामध्ये केलं तर खलबत्ता स्वच्छ धुवून घ्या, कारण की तुरटीचा जो तुरटपणा असतो ना तो त्या खलबत्त्याला तसाच राहू शकतो आणि दुसरा एखादा पदार्थ तुमचा खराब होईल त्यामुळे। आणि त्यानंतर बघा आता तुरटीचा पावडर साधारण 2 चमचे इथे मी घेतलेला आहे। जास्त बारीक नाही झालं तरी चालतं, असं मोठंच मी ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे लाल तिखट मिरची। हिरवी मिरची तिखट असेल तर ती टाका किंवा अशा प्रकारे लाल मिरची असेल तर ही देखील वापरली तरी चालतं। यानंतर आपल्याला इथे वापरायचा आहे बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा। या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही गोष्टीचा वापर केला तरी चालतं, पण असं 2 चमचे एवढं आपल्याला हे पावडर पूर्ण वापरायचं आहे। तर बघू शकता 1 चमचा असं थोडं खाली पडलं आणि 1 चमचाभर मी यामध्ये असं टाकणार आहे। तर साधारण 2 चमचे तुम्ही इथे घेऊ शकता। मोजमाप असं काही अचूक गरज नाही, ढोबळमानाने जरी घेतलं ना तरी चालतं। त्यानंतर आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या आहेत। आता हे जे प्रमाण आहे ना, जसं कमी जास्त तुमचं घर किती छोटं मोठं त्यानुसार तुम्हाला घ्यावं लागेल। आणि त्यानंतर बघा यामध्ये मी टाकलेलं आहे साधारण 1 चमचा पाणी। जसं आपण यामध्ये पाणी टाकतो की यामध्ये केमिकल रिॲक्शन तयार होतं, जे की तुम्ही बघू शकता पूर्ण हे फसफसल्यासारखं होतं। एक तर खायचा सोडा आहे, तुरटी आहे, लिंबू वापरलेलं नाही, तरीही अशा प्रकारे खूप छान हे पूर्ण असं फसफसतं, फेसाळतं, मिश्रण डबल झाल्यासारखं होतं, जे की तुमच्या समोर आहे याचा रिझल्ट। आणि एक छोटंसं हे केमिकल रिॲक्शन होतं ज्यामुळे की उंदीर घालवण्यासाठी मदत होते। यानंतर बघा आता यामध्ये आपल्याला खोबरेल तेलाचे 7-8 थेंब टाकायचे आहेत, जेणेकरून याचा जो तुरटीचा वास आहे किंवा इतर पदार्थांचा तो दबल्या जातो आणि आकर्षक एक वास येतो, जेणेकरून उंदीर खाण्यापिण्याच्या शोधामध्ये याकडे नक्की लक्ष देतील। त्यासाठी खोबरेल तेल इथे आपल्याला 2-3 थेंब का होईना नक्की टाकायचं आहे। त्यानंतर बघा हे असं मिश्रण ना चांगलं फेसाळलं पाहिजे, तरच याचा फायदा होतो। जसं मी आता एक जीव याला केलं तरी पण हे असं परत फेसाळत आहे, तर हेच आपल्याला हवं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पीठ बघा इथे गव्हाचं, ज्वारीचं, तांदळाचं जर कोणतंही पीठ तुम्ही वापरलं तरी चालतं। एखादं खराब पीठ असेल तर ते देखील टाकलं तरी चालतं, मैदा म्हणा। साधारण यामध्ये जेवढं बसल किंवा 2-3 चमचे पीठ असं आपल्याला घालायचं आहे। पीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत 1 चमचा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न करता आपण हे मिश्रण तयार करणार आहोत। आता बघा उंदीर देखील आजकाल एवढे हुशार झालेले आहेत की सहसा तुम्ही असं काही त्यांना ठेवलं औषध मारण्याचं किंवा पिंजरा, तर त्यामध्ये ते अजिबात अडकत नाहीत, खात नाहीत। पण हे आपण जे बनवत आहोत तर यामध्ये मी अशा खाण्यापिण्याच्या गोष्टी टाकणार आहे किंवा याला आपण असं योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवणार आहोत, जेणेकरून 100% आपल्याला रिझल्ट मिळतो। असंच तुम्ही याला घरामध्ये ठेवलं तर नक्कीच याला उंदीर बघणार देखील नाही आणि त्याला तुम्हाला थोडंसं युक्ती इथे लावावी लागेल। जसे की आता बघा याला मी थोडंसं असं घट्टसर पातळसरच केलेलं आहे। अगदी खूप असं पातळ करू नका, जेणेकरून ते कसं व्यवस्थित बसणार नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघा आपल्या घरामध्ये अशा भाज्या असतात 1-2 खराब भाज्या, जसं की बटाटा, कांदा, काकडी, गोबी, वांग, गाजर, असं एखादं जे खराब असतं आपण बऱ्याच वेळा तर फेकून देतो किंवा खराब नसेल देखील तरी ते एक असं काही तुम्ही घेऊ शकता किंवा सर्व अशा थोड्या भाज्या घेतल्या तरी चालतं। आता भाज्या कशासाठी तर तुम्ही पाहिला असेल इकडे तिकडे भाज्या फळं काही ठेवले, उंदीर ते नक्कीच खातात, कुरतडतात। तर त्यासाठी इथे आपल्याला असं काहीही फळं भाज्या किंवा असं काही वापरायचं आहे जे की आपल्या घरामध्ये खराब आहे, आपण फेकून देणार होतो, टोमॅटो म्हणा किंवा इतर काही, पण त्याला तुम्ही अशा प्रकारे रियूज पण करू शकता आणि आपली खूप मोठी समस्या देखील दूर होईल। तर त्यासाठी बघा आता वांग जर मोठं असेल तर काय 2 तुकडे करायचे आणि त्यामध्ये अशा प्रकारे थोडंसं छिद्र पाडायचं। छोटंसं वांग होतं म्हणून मी असंच याला आतमधून कट केलं आणि आतमधला भाग असा काढून
आतमध्ये एक खड्डा असा तयार केलेला आहे जेणेकरून आपल्याला फिलिंग करता येईल। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक काकडी मी घेतलेली आहे, खालचा भाग असाच खराबच झाला होता तर तो मी इथे असा वापरत आहे, रियूज करत आहे। तर आतमध्ये याला पोकळ करायचा आहे म्हणून आपण जो पण भाग आहे आतमधील जेवढा होईल तेवढा काढून टाकायचा। आता भेंडीला देखील मी एक कट केलेला आहे। त्यानंतर माझ्याकडे पत्ता गोबी होती थोडीशी, तर त्याचे 1-2 पान मी घेतलेले आहेत। तर आता बघा कसं याला लावायचं, तर हे जे मसाला आपण तयार केलेला आहे ना तर ते आपल्याला यामध्ये असा फिल करायचा आहे, होईल तेवढं दाबून यामध्ये फिल करून ठेवा। आणि जसं आता मी बटाटा वापरला तर बटाट्याला काय करायचं, मोठा बटाटा असेल तर 4 काप करून घ्यायचे आणि त्यामधील थोडा थोडा असा भाग काढायचा, 1-2 शेंगदाणे इतका, आणि त्यामध्ये हे असं फिल करायचं। आणि नंतर ते जे बटाट्याचे किंवा टोमॅटोचे तुकडे आहेत तर ते कसे वापरायचे ते पण आपण बघणार आहोत। तर आता बघा वांग्यामध्ये देखील मी अशा प्रकारे मसाला हा भरून घेतलेला आहे, भेंडीमध्ये देखील आपल्याला हे असंच करायचं आहे। आणि हे जे पेस्ट आहे ना, म्हणजे हा मसाला आपण पीठ जे तयार केलेलं आहे ते तुम्ही बघाल ना तर अजिबात असं गच्च होत नाही, खूप फसफसलेलं आहे, खूप असं सॉफ्ट आहे। तर हे असंच झालं पाहिजे, असं झालं तरच यामध्ये केमिकल रिॲक्शन झालं आहे असं आपण समजू शकतो। यामुळे आपल्याला काही नुकसान होत नाही पण नक्कीच आपल्या घरातून उंदीर निघून जातात। आता बघा कॉकरोचसाठी हवा असेल ना, अगदी छोटे छोटे गोळे करून किंवा छोटा छोटा भाग देखील कागदावरती करून ठेवला तरी चालतं, पण उंदीर कसं मोठ्या साईजचे असतात, त्यांना हे जास्त पोटात गेलं पाहिजे त्यांच्या, म्हणून मी याला थोडं जास्त प्रमाणात अशा प्रकारे यामध्ये भरलेला आहे। त्यानंतर एखादी जसं मी ते ब्रेड वापरत आहे, एखादी शिळी चपाती असेल, नसेल चपाती तर कागद जरी घेतला तरी चालतं। माझ्याकडे एक ब्रेड होतं जुनं, तर याला मी अशा प्रकारे वापरलेला आहे। यावरती मी तयार केलेली पेस्ट जे पूर्ण मसाला आहे तो अशा प्रकारे थोडा थोडा ठेवत आहे, जेणेकरून ब्रेड खायला उंदीर जेव्हा येतील तर तेव्हा नक्कीच त्यांच्या पोटामध्ये ही पूर्ण आपण तयार केलेलं मिश्रण जे आहे ते जाईल। आता हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठेवायचं कुठे, जेणेकरून उंदीर याकडे लक्ष देतील, आकर्षित होतील आणि लवकरात लवकर एका रात्रीत आपल्याला रिझल्ट मिळेल। तर किचन ओट्यावरती आपल्याला आजूबाजूला गॅसच्या आणि भांड्यांच्या ठेवायचंच आहे, कारण की काय होतं तिथे उंदीर रात्री खाण्यापिण्याच्या शोधामध्ये नक्की येतात, त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा। त्यासोबतच रेग्युलर तुम्ही जिथे कचरा ठेवता त्या ठिकाणी देखील याला ठेवायचं आहे, म्हणजे कचऱ्यामध्ये काही ना काही खायला प्यायला मिळेल म्हणून उंदीर येतात, त्यामुळे तिथे ठेवा। त्यासोबतच आडगळीचे काही ठिकाणं असतील घरामध्ये त्या ठिकाणी ठेवा आणि रात्री झोपण्या अगोदर ठेवा, म्हणजे उंदीर कसं शांतता घरामध्ये झाली, अंधार झाला की लगेच खाण्यापिण्याच्या शोधात निघतात तर ते याला खातील। त्यासोबतच बघा काय करायचं आहे, घरामध्ये स्वच्छतेची नक्की काळजी घ्यायची आहे, जेणेकरून परत कधी आपल्या घरामध्ये उंदीर दिसणार नाही। तुमचं जर खाली जमिनीलगत घर असेल तर घराच्या बाहेर देखील तुम्ही याला ठेवू शकता, म्हणजे बाहेरून घरामध्ये उंदीर येणार नाहीत। आणि हो, तुमचे या संबंधित काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरात लवकर त्याचे उत्तर देईल। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटू, धन्यवाद।